नमस्कार, मी गौरी मोरे. उद्यमी सन्मान ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत करते. मंडळी, देशातील विविध क्षेत्रांमध्ये झालेली प्रगती, मोठ्या उद्योगांपासून ते अगदी छोट्या छोट्या उद्योगांमध्ये झालेली वृद्धी ही देशाच्या विकासात मोलाचं कार्य करत असते. समाजातील प्रत्येक घटक जर समृद्ध असेल तर देशाच्या विकासाला गती मिळते. म्हणूनच जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान हा नारा तंतोतंत पाळून गेली अनेक वर्ष एक संस्था सहकार्यातून समृद्धी आणण्यासाठी कार्यरत आहे. या संस्थेचा प्रवास आपण जाणून घेणार आहोतच. त्यासोबतच विविध क्षेत्रांमध्ये कौतुकास्पद कार्य करत आलेल्या व्यावसायिकांना तसेच संस्थांना TV9 मराठी नेहमीच सन्मानित करत आली आहे. आणि म्हणूनच व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेला सन्मानित करण्यासाठी आज आम्ही आलोय नाशिक जवळील मालेगावमध्ये. भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. म्हणूनच शेती व्यवसायाला बळकटी आणून देशाच्या विकासात भर घालण्याचा संकल्प एका ध्येय वेडाने केला. देशाच्या संरक्षणात मोलाचं योगदान देणारे निवृत्त जवान आणि जगाचा पोशिंदा किसान यांचा मिलाप घडवत डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडची स्थापना केली. महाराष्ट्रातील नाशिक जवळील मालेगाव येथे 588 एकर जमिनीवर शेती आणि शेतीपूरक व्यवसाय व्यंकटेश्वरा मार्फत केले जातात, ज्यामध्ये पशुपालन, फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय यांसारख्या अनेक उद्योगांचा समावेश आहे. 1000हून जास्त गीर गायींचं पालन व्यंकटेश्वरांमध्ये केलं जातं. त्यातून उत्तम दर्जाचे दूध, दुग्धजन्य पदार्थ जसं की पनीर, तूप यांचं उत्पादन घेतलं जातं. तसंच गायीच्या शेणापासून पंचद्रव्य, अगरबत्ती, धूप, रंग यांचंही उत्पादन घेऊन विक्री केली जाते. व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग मार्फत तयार मालाची निर्यात करून शेतीमालाला योग्य बाजारपेठ व भाव मिळवून देण्यात ही संस्था मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे. यासोबतच व्यंकटेश्वरा कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या हितासाठी अल्प दरामध्ये खतं, बियाणं व औषधं उपलब्ध करून देण्यात येतात. म्हणूनच या संस्थेशी जोडला गेलेला प्रत्येक किसान हा आनंदी आहे. पूर्णतः विषमुक्त शेती म्हणजे सेंद्रिय शेतीवर भर देत असताना पाण्याचे उत्तम नियोजन करण्यासाठी संस्थेने 5 शेततलावांची निर्मिती केली आहे. व्यंकटेश्वरा ॲग्रोचा पाठीचा कणा म्हणजे येथील प्रत्येक कामगार होय. म्हणूनच त्यांचा सांभाळ करणं हे संस्थेचं कर्तव्य मानून येथील मजुरांसाठी बायोमेट्रिक सुविधा, प्रत्येक 10 एकरमध्ये टॉयलेटची सोय, पिण्यासाठी शुद्ध पाणी तसंच ग्रुप विमा यांसारख्या सुविधा संस्थेमार्फत दिल्या गेल्याने प्रत्येक कामगार हा समाधानी आहे. समाजातील प्रत्येक घटक हा सक्षम असावा म्हणून व्यंकटेश्वरा अगरबत्ती प्लांट मध्ये महिलांना अगरबत्ती बनवण्याचं प्रशिक्षण देऊन उद्योजिका बनवण्याची संधी दिली जाते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक सारख्या राज्यात व्यंकटेश्वराचं ॲग्रोचं कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू असून लवकरच 10 राज्यात आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्याचा मानस आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान हा नारा देत देशाच्या विकासाला गती देण्याचं कौतुकास्पद काम करणाऱ्या व्यंकटेश्वरा ॲग्रोच्या आजपर्यंत कार्याची दखल घेत TV9 मराठी त्यांना एक्झेम्पलरी वर्क इन ॲग्रिकल्चर अँड कोऑपरेटिव्ह सोसायटी या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे. तर आता आपल्या सोबत आहेत व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमॅन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर शिवाजीराव डोळे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आणि सर्वात आधी TV9 मराठीकडून तुम्हाला जो पुरस्कार मिळालाय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. सर, शेती क्षेत्र समृद्ध व्हावा असा आपल्या संस्थेचा मानस होता. तर आपल्या संस्थेची स्थापना नेमकी कधी झाली आणि स्थापनेमागचा मूळ उद्देश काय होता? या संस्थेची स्थापना 19 एप्रिल 2019 रोजी नाशिकपासून सुरुवात झालेली आहे. संस्थेची स्थापना करण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की शेती हा व्यवसाय समृद्ध व्हावा आणि ही जी शेती आहे ही आधुनिक पद्धतीने करण्यासाठी निवृत्त जवान आणि किसानांनी एकत्र येऊन हा मानस धारण केलेला आहे.
सर, म्हणजे शेतीचा ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये परिवर्तन व्हावं या दृष्टीने आपण आपल्या संस्थेची स्थापना केलीत. पण आपल्या संस्थेत जर पाहायला गेलं तर एकीकडे देशाचं रक्षण करणारे जवान आणि देशाला जगवणारे, देशाचा जगाचा पोशिंदा असा किसान, या दोघांचा मिलाप आपल्या संस्थेमध्ये दिसतो. तर जवान आणि किसान यांना एकत्र आणून संस्था स्थापन करण्यामागचा आपला मूळ उद्देश काय होता? मेन हा उद्देश एकच आहे की निवृत्त जवान झाल्यानंतर त्याला या देशामध्ये नोकरी भेटत नाही, तो एक सर्वसामान्य जीवन जगतोय. बरोबर. आणि किसान जो आहे हा रात्रंदिवस मेहनत करूनही त्याला पाहिजे तेवढा दाम भेटत नाही आणि एकेकाळी शेतकरी बांधव आत्महत्या करतोय. परंतु जवान आणि किसान जर एकत्र आले, जवानांचा अनुभव आणि शेतकऱ्यांची मेहनत एकत्र आली तर हा एक मोठा शेती हा व्यवसाय होऊ शकतोय, उद्योग होऊ शकतोय. म्हणून या दोघांनी एकत्र येऊन कार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर, म्हणजे एकंदरीतच निवृत्त जवानांना रोजगार मिळवून देणं आणि शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणं असं मोलाचं कार्य आपण करत आहात. पण सर, शेतीसोबतच पशुपालन, फलोत्पादन, मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय अशा अनेक उद्योगांमध्ये आपली संस्था कार्यरत आहे. तर 1000 गीर गायींचं पशुपालन करणं ह्या मागचा आपला नेमका उद्देश काय होता? बघा, आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे की शेती ही लोक अजूनही पारंपरिक करतात. बरोबर. मला असं वाटतं की या बदलत्या युगामध्ये जर आधुनिक शेती केली, एक्झाम्पल जसं इस्रायल आहे, छोटीशी कंट्री असताना पूर्ण जगाला ते एक रोल मॉडेल तयार झालेले आहे. आणि भारतामध्ये एक खूप चांगल्या प्रकारची जमीन आहे. तर या भारतामध्ये जर कधी या आधुनिक शेती केली आणि आधुनिक शेतीमध्ये शेतीशी पूरक व्यवसाय केले, म्हणजे शेतीमध्ये जर तुम्ही जेव्हा व्यवसाय करणार तरच ही शेती तुम्हाला काहीतरी उत्पन्न देऊ शकते. म्हणून आम्ही काय केलं की या शेतीमध्ये वेगवेगळे व्यवसाय चालू केले. याच्यामध्ये गोट फार्मिंग आहे, गिरगाय पालन आहे, गिरगायच्या सोबतला बाय प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत. मग गायीपासून पंचगव्य अगरबत्ती तयार केली, गायीच्या गोबरपासून सेंद्रिय शेती तयार केलेली आहे, गायीच्या गोबरपासून आम्ही इको फ्रेंडली नॅचरल पेंट तयार केलेले आहे, धूप कोण तयार केले, गायीच्या दुधापासून तूप तयार केलेलं आहे, जे बाकीच्या राज्यामध्ये पण आम्ही सप्लाय करतो. कारण शेती करण्यासाठी शेतीशी पूरक जर व्यवसाय नाही केले तर जी शेतीला हप्त्याला, महिन्याला जे पैसे लागतात मजुरीसाठी, हे वार्षिक याच्यावरती उपयोग होणार नाही. म्हणून शेतीशी पूरक व्यवसाय हा केलाच गेला पाहिजे आणि शेतीमध्ये व्यवसायाच्या दृष्टीनं नजरिया बदलायला पाहिजे आणि ती करायला पाहिजे. मग हे 1000 गिरगायींचं पशुपालन करणं हा जो तुमचा शेतीशी पूरक व्यवसाय तुम्ही म्हणताय, ज्याप्रमाणे तुम्ही करताय, याचा इथल्या लोकल महिलांना किंवा आजूबाजूच्या लोकांना रोजगाराच्या दृष्टीने काही फायदा झाला? या देशामध्ये गाय ही गौमाता आहे. आपल्या या गायीला ब्राझील कंट्रीने अडॉप्ट करून आज ब्राझील कंट्रीमध्ये गायीची उत्पत्ती खूप मोठ्या लेवलला आणि कॅपिटल बनलेलं आहे. भारतामध्ये पण भारताची उत्पत्ती गिरगायची भारतात आहे. परंतु या गायींची लुप्त होत चाललेली आहे. हायब्रिड गाय येत चाललेल्या आहेत. दुधाचं प्रमाण इंजेक्शन देऊन हे जे काही चाललेलं आहे, आम्ही मानस केलेला आहे की आज ही 1000 जी गिरगाय आहेत, ह्या गिरगायची पुनरुत्ती करायची. इथून मोठ्या लेवलला गिरगायची उत्पत्ती केली तर ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. कारण जेव्हा प्रत्येक शेतकरी हा गोपालन करेल त्याच वेळेला ही सेंद्रिय शेती होईल. म्हणून एक मोठ्या लेवलला गायीची उत्पत्ती इथून सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 1500 गिरगाय आहेत आणि गिरगायच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करत असताना इथं बऱ्याच प्रकारचे क्रॉप्स आम्ही केलेले आहे. मग तुमचं द्राक्ष, डाळिंब, आंबा, चिकू, सीताफळ, टर्मरिक आहे, जिंजर आहे. ही 500-800 मास लेवलला शेती करत असल्यामुळे स्थानिक लेवलचे जे रोजगार आहेत, जे लोक आहेत, यांना एक रोजगार निर्मिती झालेली आहे आणि त्या माध्यमामधून स्थानिक लोकांना एक चांगल्या प्रकारचं एक उपजीविकाचं साधन या ठिकाणी अजंगवडेल, मालेगाव या ठिकाणी भेटलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे की या ठिकाणी महिलांना एक ट्रेनिंग सेंटर चालू केलेलं आहे पंचगव्य अगरबत्तीचं. म्हणजे शेतामध्ये जिरेनियम फार्मिंग करून तिचं ऑइल काढून उरलेल्या पाल्यापासून आम्ही तर पाला, गोबर, गोमूत्र, घी असं मिश्रण करून पंचगव्य अगरबत्ती तयार केलेली आणि त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी चालू केलेलं आहे. लक्ष धारण केलेले आहे रिसेंटली की आम्ही जे बचत गटाच्या महिला आहेत आणि जे सुशिक्षित मुली वगैरे आहेत तर यांना आम्ही 1,00,000 महिलांना इथून रोजगार निर्मिती करण्याचं प्रशिक्षण केंद्र ऑलरेडी चालू केलेलं आहे. इथून ज्या महिला प्रशिक्षण घेतील त्यांना आपल्या सुविधानुसार आपल्या गावामध्ये एक छोट्याशा ग्रुपच्या माध्यमामधनं
अगरबत्तीची ज्यावेळेस त्या निर्मिती करतील आमच्या फॉर्म्युलेनुसार, तर ते निर्मिती करतील आम्ही बायबॅक घेणार, परंतु त्यांना घरामध्ये एक गावामध्ये रोजगार भेटणार. तर महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी ही खूप मोठी संकल्पना जवानांनी घेतलेली आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. सर, मी पुन्हा शेती क्षेत्राकडे येईन. मोठ्या प्रमाणात व्यंकटेश्वर ॲग्रोमध्ये सेंद्रिय शेती केली जाते. विषमुक्त शेती करण्याचा आपलं जे ध्येय आहे, ह्या ध्येयाबद्दल काय सांगाल? सांगायला मला आवडेल की आपल्या जवळची एक राज्य आहे पंजाब. या पंजाबमध्ये जर तुम्ही डीपली बघितलं तर पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन चालवायची वेळ आलेली आहे. कॅन्सरचं भारतात प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि एकच कारणाने कॅन्सर नाही वाढून राहिलेला आहे. चांगल्या क्वालिटीचं दूध नाही भेटत, फळ फ्रुट्स अनाज आहे ते युरिया DAP 15-15 20-20 लोक मास लेवलला शेतामध्ये वापरू राहिले. याच्यानं काय वापरू राहिले की जमिनीचं कार्बन कंटेंट कमी होत चाललेलं आहे, विषचं प्रमाण वाढत चालले, तेच अन्नामध्ये उतरू राहिलेलं आहे. मग हे किती दिवस चालणार? आणि हे जर कुठे जर नाही जर थांबलं तर या भारताला म्हणजे भारत हा उद्योजक जरूर बनेल, परंतु कॅन्सर सारखी महामारी ही भारतामध्ये मास लेवलला पसरू शकते आणि हे कुठेतरी थांबल्या गेले पाहिजे. म्हणून या जवानांनी पहिला निर्णय घेतला की आपण आपल्या पासून सुरुवात करूया विषमुक्त शेतीची. म्हणून तुम्ही जे इथं जे बघत आहात की या ठिकाणी 528 एकर शेतीमध्ये आम्ही मास लेवलला गिरगाईचं उत्पादन करून शेणापासून ही सेंद्रिय शेती पूर्ण करत आहोत आणि या देशाला हे एक रोल मॉडेल म्हणून आम्ही आज इथे तयार केलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी जे अजून गिरगाईचे जे पालन आहे ना, या गिरगाईच्या गोबर पासून आपण वर्मी कंपोस्ट तयार केलेले आहे, गोबर गोमूत्र पासून मायक्रोन्यूट्रन तयार केलेले आहे, गोबर पासून बायो CNG तयार केलेले आहे. तर गायीपासून एवढे बाय प्रोडक्ट जे तयार झालेले आहेत आणि हे पूर्ण शेतीशी पूरक आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना मी आवाहन करेन की आपण आपल्या घरी शेतामध्ये कमीत कमी 2 ते 5 गायींचं संगोपन करायलाच पाहिजे. सर, विषमुक्त शेती करून दर्जेदार उत्पादन घेऊन त्या मालाला योग्य तो भाव मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात आणि त्यात आपण यशस्वी देखील आहात. पण सर, आता सर्वत्र जर पाहायला गेलं तर बेरोजगारीची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. शिक्षण असून देखील तरुण नोकरी नसल्यामुळे व्यसनाधीन होताना दिसतात. तर आता आपल्याला TV9 मराठीच्या माध्यमातून जे तरुण पाहत आहेत त्यांच्यासाठीचा तुमचा रोडमॅप काय असेल किंवा त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता? भारतामध्ये एज्युकेशन देण्यासाठी भरपूर कॉलेजेस आहेत, परंतु प्रॅक्टिकली वर्क करून आणि मुलांना पैसे कसे कमवायचे हे खूप कमी भारतामध्ये एक्झाम्पल आहे. व्यंकटेश्वरानं निर्णय घेतलेला आहे की आपण या जवान असू दे या नवयुवा असू द्या, यांना व्यंकटेश्वरा शेतकीय माल प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कॉरिडॉर याची नवनिर्मिती करायचं आता ध्येय हाती घेतलेलं आहे. आणि त्याचं एक रोल मॉडेल म्हणून आम्ही कर्नाटकमध्ये काजू प्रोसेसिंग प्लांट, त्याच गावामध्ये शेतकऱ्यांचा कच्चा माल घेऊन त्या ठिकाणी 25 ते 30 टन पर डे काजू प्रोसेसिंग प्लांट आज तिथे लाईव्ह उभा झालेला आहे. स्थानिक मुलं त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतात, शिकू राहिलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा कच्चा माल तयार झालेला हेच मुलं मार्केटिंगच्या माध्यमामधनं डायरेक्ट उत्पादकतापासून उपभोक्तापर्यंत पोहोचवायचं काम ह्या जवानांनी आणि नवयुवानं चालू केलेलं आहे. मध्ये जे मास लेवलचं जे मार्जिन आहे हे आम्ही कट करून ॲज अ डायरेक्ट सेलिंग या दृष्टीनं ह्या युवांना कसा रोजगार निर्मिती होईल हे एक रोल मॉडेल तयार केलेले. दुसरा मुद्दा, शेतकीय माल प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कॉरिडॉर या ठिकाणी खेडेगावातील मुलांना आम्ही नवयुवांना इथं ट्रेनिंगला बनवणार. या ठिकाणी पूर्ण व्यवसाय लाईव्ह असणार. मग तुमचं मसाले असू द्या, मिरची, हल्दी, धनिया, या तुमचे आटा असू द्या, दाल, यांच्या ज्या छोटे छोटे मिल असणार, या ठिकाणी हे मुलं आपलं प्रशिक्षण घेणार आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर स्केल इंडिया डेव्हलपमेंटच्या अंतर्गत मध्ये गव्हर्नमेंट सपोर्ट करतोय. या मुलांनी त्या ठिकाणी बँकेकडनं लोन घेऊन आणि संस्थेच्या नॉर्म्स नुसार छोटे छोटे व्यवसाय खेडेगावातच चालू करायचे. खेडेगावातला कच्चा माल तिथे घ्यायचा, तिथेच प्रोसेस करायचा आणि व्यंकटेश्वराला बायबॅक करायचा. व्यंकटेश्वरानं ऑलरेडी 100 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करायचा निर्णय घेतल्यामुळे ऑलरेडी जर्मनी, नेदरलँड, गल्फ कंट्रीमध्ये ऑलरेडी आम्ही एक्सपोर्ट करायचं व्यंकटेश्वर ब्रँडिंगनं सुरुवात केलेलं आहे. म्हणजे फक्त ह्या नवयुवानं ट्रेनिंग घ्यायची आणि आपल्या गावामध्ये, खेडेगावामध्ये, तालुक्यामध्ये जाऊन छोटीशी मिनी इंडस्ट्री टाकायची, शेतकऱ्यांचा माल घ्यायचा, प्रोसेस करायचा आणि बायबॅक करायचा.
हे ट्रेनिंग सेंटर आम्ही आत्ता ओपन करायचा निर्णय घेऊन त्याच्यावरती आमचं काम चालू झालेलं आहे. इथून मोठ्या लेवलला नवयुवाला एक उद्योजक बनायची संधी भेटलेली आहे आणि ही आता पुढे आम्ही लोक अंमलात आणतोय. सर, तरुणांना प्रशिक्षण देऊन प्रोत्साहित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जी ही संकल्पना आहे ही खरंच खूप कौतुकास्पद आहे. मी संस्थेच्या कामकाजाबद्दल तुमच्याकडनं आणखी माहिती जाणून घेणारच आहे, पण तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येते. पाहत रहा उद्यमी सन्मान. विश्रांतीनंतर उद्यमी सन्मानमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत आहेत व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमॅन, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर शिवाजीराव डोळे सर. विश्रांतीनंतर आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करते. सर, देशाच्या विकासात भर घालतील अशा अनेक क्षेत्रात आपण कार्यरत आहात. आपल्या ह्या प्रयत्नांमुळे देशाच्या विकासाला गती देखील मिळत आहे आणि म्हणूनच आजपर्यंत आपण अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील आहात. या आपल्या प्रवासामध्ये मानाचा तुरा रोवला गेला तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये आपल्या कामाचं जे कौतुक केलं त्यानंतर आत्ता काहीच दिवसांपूर्वी आपल्याला विकसित भारत 2047 हा पुरस्कार देखील मिळालाय. तर हा पुरस्कार आणि कौतुकांचा जो प्रवास आहे या प्रवासाबद्दल काय सांगाल? मॅम, मी तर प्रथम तर भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींना मी धन्यवाद देतोय की त्यांनी या संस्थेची पूर्ण कार्यप्रणाली जाणून घेतल्यानंतर त्यांनी 101 एपिसोड 28 मे 2023 या रोजी पूर्ण जगाला संबोधित केलंय. आणि त्या दिवशी भारताच्या संसद भवनचं उद्घाटन होतं. म्हणजे जवानांनी केलेलं कार्य त्याची दखल घेऊन त्यांनी जगाला संबोधित केलं की निवृत्त जवान आणि किसान एकत्र आल्यावर काय करू शकतात. ही खूप मोठी बाब आहे. आणि याच्याच संलग्न जर बघायचं ठरलं, नाशिक सन्मान 2023 माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी सन्मान देऊन या सर्व निवृत्त जवान आणि किसानांना प्रोत्साहन दिलं. महाराष्ट्राचे डिप्टी CM देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही सन्मानित केलेलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री साहेब त्यांनी अवॉर्ड देऊन या सर्व जवान किसानांना प्रोत्साहन दिलेलं आहे. गुजरातचे राज्यपाल साहेब रिसेंटली 1 महिन्यापूर्वीच त्यांनी निवृत्त जवान आणि किसानांची खूप चांगली तारीफ केली की हे जवान लोक निवृत्त होऊन बी येऊन घरी न बसता यांनी एक चांगली जी या देशासाठी जी मोहीम राबवलेली आहे. तर ही खूप एक अविस्मरणीय अशी आहे. कारण प्रथमतः या देशामध्ये निवृत्त जवान आणि किसान एकत्र आलेले आहेत आणि देशाच्या विकासासाठी कार्य करतात. आणि ही कुठेतरी सर्व चाहूल केंद्रामध्ये गेली आणि केंद्रामध्ये भारताचं जे व्हिजन मिशन आहे 2027 याच्यासाठी भारत 24 यांनी एक प्रोग्राम घेतला. या देशाचा विकास जो होऊ राहिलेला आहे याच्या संदर्भामध्ये माननीय गडकरी साहेबांनी एक जवान आणि किसानांना सन्मानित करून आणि त्यांनीही खूप सारे शुभेच्छा दिलेल्या आहेत की तुम्ही केलेलं कार्य या जगाला संबोधित करण्यासारखं आहे. अशा प्रकारचे अनेक अवॉर्ड दिलेले आहेत. ज्यांनी पण या संस्थेला अवॉर्ड दिलेला आहे मी सर्वांना धन्यवाद देतोय की प्रथमतः असं होतं की कुणीतरी शेतकरी तळमळीनं काम करतोय, कुठेतरी जवान आपले देशाची सेवा करून आल्यानंतरही कार्य करतोय आणि याची दखल घेऊन त्यांना जो हौसला अफजाई केलेला आहे तर मी सर्वांना खूप धन्यवाद देईन. सर, जय जवान जय किसानचा नारा देत आपल्या संस्थेची स्थापना झाली. त्यानुसार आपल्या संस्थेचं कामकाज सुरू देखील होतं. पण यालाच पुढे जाऊन जय विज्ञान आणि जय अनुसंधान हे देखील जोडलं गेलं, ज्याला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आकर्षित झाले. तर जय जवान आणि जय किसान ह्या संकल्पनेबद्दल आपण आम्हाला सांगितलं. त्यानंतर जय विज्ञान आणि जय अनुसंधान ही जी संकल्पना आहे याबद्दल काय सांगाल? महत्त्वाचा विषय आहे हा की जय विज्ञान जय अनुसंधान हे का जोडलेलं आहे. जय जवान जय किसान हा लाल बहादूर शास्त्रीजींनी नारा लावलेला, बरोबर, इथपर्यंत ओके. परंतु उभरता हुआ भारत देश 2047च्या दिशेने जो चाललेला आहे याच्यामध्ये व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर आणि ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेचा रोल नेमका काय आहे हे सांगायला मलाही आवडेल.
व्यंकटेश्वरानं शेतीमध्ये जे नवीन तंत्रज्ञानाचा वापर तयार करायला सुरुवात केलेली आहे. जसे वेदरसाठी फसल इक्विपमेंट, अच्छा. जे वातावरणाचं पूर्ण मॅनेजमेंट बघतंय, किंवा शेतीमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञानाचा वापर फवारणीसाठी असू द्या, ड्रोनचा वापर केला जातोय, नॅनो युरियाचा वापर केला जातोय, किंवा इंडस्ट्रियल या क्षेत्रामध्ये व्यंकटेश्वरानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रोसेसिंग प्लांटचा निर्णय घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल की पूर्वी फक्त शेती करायची, या शेतामध्ये जिरेनियम फार्मिंगचं शेती करून तिच्यापासून ऑइल काढायचं, ऑइल काढल्यानंतर उरलेल्या रॉ मटेरियलपासून आपण पंचगव्य अगरबत्ती तयार करायची, म्हणजे शेती प्लस इंडस्ट्री तयार होते. म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे ह्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये राबवलेले. अगोदर काय होतं की MIDC आहे, त्याच्यामध्ये फॅक्टऱ्या चालतात, तिथे सर्व हा व्यवसाय होतोय. परंतु ह्या ठिकाणी तसं नाही. शेतीमध्येच शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसाय करून ते इंडस्ट्रीमध्ये कन्वर्ट करून आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा इक्विपमेंटचा वापर ही संस्था करत आहे. आणि हे करत असताना संस्थेनं याचा जो ध्येय मानसलेला आहे की शेतकऱ्यांना तयार केलेला माल हा कच्च्या मालाला पक्क्या मालामध्ये रूपांतर करायचं, आणि पक्क्या मालामध्ये रूपांतर तयार झाल्यानंतर तो माल हा युरोप आणि गल्फ कंट्री आणि अदर देशामध्ये एक्सपोर्ट करायचं जे कार्य घेतलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी जे परिवर्तन केलेलं आहे हे खूप अविस्मरणीय असं आहे. आणि एक शेतकऱ्यांनी ही जे म्हणजे शेतामध्ये तयार झालेला माल हा पक्क्या मालामध्ये रूपांतर तयार करून हा दुसऱ्या राज्यामध्ये, दुसऱ्या कंट्रीमध्ये जर एक्सपोर्ट केलेला असेल तर हे जगामध्ये जय विज्ञान आणि जय अनुसंधान पर्यंत पोहोचवलेलं आहे. हे लाईव्ह आज दिसायला सुरुवात झालेली आहे. नक्कीच सर, एकंदरीतच जवान म्हटलं की देशाच्या संरक्षणासाठी उभी असणारी मजबूत भिंत असं चित्र डोळ्यासमोर येतं. आपण सेवेत होता तेव्हाही देश संरक्षणाचं कार्य करत होतात आणि आता निवृत्तीनंतरही देश हिताचं कार्य करतच आहात. शेती, शिक्षण अशा देशाच्या विकासाला गती देणाऱ्या क्षेत्रातही आपण कार्यरत आहात. खरं तर देशाच्या विकासात आपलं जे हे काम आहे किंवा हे जे योगदान आहे हे मोठ्या प्रमाणात गती निर्माण करतंय. आपलं हे जे कौतुकास्पद काम आहे या कार्याला TV9 मराठीचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. तर मंडळी, व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेचा आजपर्यंतचा प्रवास पाहिल्यानंतर तुम्हाला देखील देश हितासाठी काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली असेल. जर आपण निश्चय केला आणि आपली मेहनत करायची तयारी असेल तर अशक्य असं काहीच नसतं. या अशा यशोगाथा ज्या असतात त्यातूनच आपल्याला प्रेरणा देखील मिळत असते. याच नोटवर आज इथेच थांबते. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.